आणि आता पाहूयात काही सविस्तर घडामोडी। संपूर्ण अयोध्या नगरी राम नामाने दुमदुमली आहे। उद्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होतीये आणि यासाठी अयोध्या नगरीमध्ये मोठ्या संख्येने रामभक्त दाखल झालेत। अयोध्येत आलेले रामभक्त हे शरयू नदीमध्ये जलपर्यटनाचा सुद्धा अनुभव घेतायत। अयोध्येतील सोहळ्याच्या या पूर्वसंध्येला शरयू नदीमधून आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांनी आढावा घेतलाय, आपण पाहूयात। अयोध्येमधल्या राम जन्मभूमी मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि उद्या या संपूर्ण प्राणप्रतिष्ठापन सोहळा होणार आहे आणि आपण त्याच पूर्वसंध्येला आपण शरयू नदीच्या संपूर्ण नदीमध्ये आहोत आणि हा संपूर्ण परिसर TV9च्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय की कशा पद्धतीने संपूर्ण शरयू नदी देखील आता रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला तयार झालेली आहे। आपण हा शरयू नदीचा घाट पाहू शकतो। या घाटावरती मोठ्या संख्येने रामभक्त जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि शरयू नदीमध्ये जलपर्यटनाचा अनुभव जो आहे तो सर्वजण जे आहेत व भाविक जे आहेत ते घेताना पाहायला मिळत आहेत। उद्या रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठापन सोहळा होणार आहे आणि तो सोहळा याची देही याची डोळा पाहण्याकरता सर्वांसाठी पाहण्याकरता शरयू नदीच्या संपूर्ण या नदीमध्ये एखादी मोठी बोट जी आहे ती आणलेली आहे आणि या बोटीवरती आपण पाहू शकतो की LED स्क्रीन जी आहे ती मोठी लावण्यात आलेली आहे। सर्वच राम भक्तांना आपल्या रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा हा पाहायचा आहे। जगभरातून देशभरातून हा सोहळा पाहण्याकरता सर्वच रामभक्त जे आहेत ते अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे हा सोहळा बघण्याकरता खरं तर हा संपूर्ण LED स्क्रीनची सोय जी आहे ती स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, अयोध्या।